सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनीने गौरी आणि जयदीपच्या रूममध्ये त्या दोघांचे काही फोटोज लावलेले असतात आणि ते फोटोज बघून जयदीप आणि गौरी खूप खुश होतात. त्यानंतर गौरी त्याला म्हणते की हा बघ आपल्या पहिल्या लग्नातील फोटो, इथे तू किती नाराज दिसत आहे, माझ्याशी लग्न करण्याची तुझी अजिबात इच्छा नव्हती. तर जयदीप म्हणतो आणि तुला तरी कुठे लग्न करायचं होतं, पण दादांना शब्द दिल्यामुळे हे लग्न करावं लागलं, पण तो शब्द पाळल्याचा आज आनंदच होत आहे. आणि ते ऐकून गौरीसुद्धा खुश होते. त्यानंतर ते दोघेजण सर्व फोटोज बघतात आणि मग गौरी जयदीपला म्हणते की वेळ किती पटकन निघून जातो ना रे. आधी मी या घरात एक आश्रित म्हणून आले होते आणि मग या घरची मोलकरीण झाले. खूप काही सहन केलं फक्त तुझ्या प्रेमापोटी, कारण मला खात्री होती की एक ना एक दिवस तू मला नक्कीच स्वीकारशील. आणि मग आपलं लग्न झालं आणि मी या घरची मालकीण बनले. त्यानंतर लक्ष्मीचा जन्म झाला, मात्र त्यानंतर 6 वर्षांचा वनवास आपल्या वाट्याला आला आणि आता आपला दोघांचा राजा राणीचा संसार सुखाने सुरू आहे. आणि त्यावर जयदीपही आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर तो गौरीजवळ जात तिला म्हणतो की एक राजकुमारी तर आहेच आपल्याकडे, पण तिच्यासोबत खेळण्यासाठी एक राजकुमारही हवा ना. आणि ते ऐकून गौरी लाजून खाली मान घालते. तर दुसरीकडे उदय आणि देवकीने ज्या माणसाला गौरी आणि जयदीपच्या गाडीचे ब्रेक फेल करायला लावलेले असतात, तो माणूस त्या दोघांना भेटण्यासाठी येतो आणि त्यांच्याकडे त्याच्या कामाचे पैसे मागतो. मात्र उदय म्हणत असतो की आमचं काम तर झालंच नाही, मग तुला पैसे कशाचे देऊ. आणि त्यामुळे तो माणूस त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात करतो. तर देवकी म्हणत असते की आमचं काम झालं नाही, त्यामुळे आम्ही तुला पैसे देणार नाही, आणि जर तू दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पोलिसांना सांगू. तर तो माणूस तिला धमकी देतो, मग मी सुद्धा पोलिसांना सांगेल की मला हे काम कोणी करायला सांगितलं होतं ते. आणि त्यामुळे उदय घाबरून देवकीला गप्प बसायला सांगतो आणि तो त्या माणसाला म्हणतो की हे बघ, तू काम केलंय हे जरी खरं असलं तरी आमचं काम झालं नाही हे सुद्धा खरं आहे. त्यामुळे जर तुला पैसे हवे असतील तर मग तुला अजून एक काम करावं लागेल. त्यावर तो माणूस विचारतो की आता काय काम करायचं आहे. आणि त्यावर उदय त्याला जयदीप आणि गौरीची रूम दाखवतो आणि त्याला सांगतो की त्या खोलीमध्ये बॉम्ब टाकायचा आहे. आणि ते ऐकून त्या माणसाला धक्काच बसतो. तो यांना विचारतो की हे काय बोलताय तुम्ही. तर उदय आणि देवकी सांगतात की जर तुला पैसे हवे असतील तर त्या खोलीत बॉम्ब टाकावाच लागेल. आणि त्यासाठी तो माणूसही तयार होतो. तर दुसरीकडे गौरी आणि जयदीप एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याच वेळी त्यांना अचानक कशाचा तरी मोठा आवाज येतो. त्यामुळे ते दोघेही घाबरून बाहेर बघण्यासाठी जातात, मात्र त्या ठिकाणी त्यांना काहीच दिसत नाही. तर दुसरीकडे शालिनी कॅलेंडरमधील 17 तारीख बघत असते आणि रागातच स्वतःशी म्हणत असते की गौरी आणि जयदीप, आत्तापर्यंत तुम्हाला जे सुख मिळालं नाही ते सगळं सुख मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला सुखात न्हाऊ घालणार आहे, तुम्हाला चांगलं खाऊ पिऊ घालणार आहे आणि मग त्यानंतर तुमचा बळी देणार आहे. आणि मग ती हसतच त्या 17 तारखेकडे बघत असते. तर दुसरीकडे उदय आणि देवकीला अडगळीच्या खोलीमध्ये कोणीतरी बांधून ठेवलेले असते. ते दोघेही खूपच घाबरलेले असतात आणि तेथून सुटण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांना ते शक्य होत नाही. आणि त्याच वेळी त्यांनी ज्या माणसाला काम सांगितलेलं असतं तो माणूसही तिथे येतो. त्याला कोणीतरी खूप मारलेले असते. उदय त्याला विचारतो की अरे तू इथे काय करतोय. त्यावर तो माणूस घाबरतच सांगतो की त्यांनी मला इथे आणलं. त्यावर उदय विचारतो कोणी. आणि त्याच वेळी मल्हार त्या ठिकाणी येतो आणि मल्हारला बघून उदय देवकी खूप घाबरतात. तर मल्हार त्यांना म्हणत असतो की दसऱ्याच्या वेळी मी तुम्हाला नीट समजावून सांगितलं होतं की चुकीचं काही करू नका, पण प्रेमाने सांगितलेलं तुम्हाला कळतच नाही ना. आता तुम्हाला तुमच्या भाषेतच धडा शिकवतो. आणि ते ऐकून हे दोघेजण खूप घाबरतात. ते मल्हारला विचारत असतात की तुम्ही आमच्यासोबत नक्की काय करणार आहे. आणि त्याच वेळी मल्हार तिथे एक बादली घेऊन येतो. तर उदय आणि देवकी मोठमोठ्याने ओरडत असतात की मल्हार दादा, आमच्यावर ॲसिड टाकू नको. मात्र मल्हार त्या बादलीमधील बर्फाचे पाणी त्या दोघांच्याही अंगावर टाकतो. त्यामुळे ते दोघेही गारठून जातात. तर मल्हार त्या माणसाला सांगतो की जर तुला तुझ्या कामाचा मोबदला हवा असेल तर रात्रभर या दोघांच्या अंगावर बर्फाचं पाणी टाकत राहायचं, यांना झोपू द्यायचं नाही. आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो आणि मग मल्हार तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदीप आणि गौरी देवीचं दर्शन घेतात, आरती घेतात.
त्यानंतर गौरी जयदीपला विचारते की तू सुद्धा रात्री नक्की काय घडलं होतं त्याचाच विचार करत आहेस ना. त्यावर जयदीप म्हणतो, हो गौरी, आपल्याला आलेला तो आवाज नेमका कशाचा होता तेच मला कळत नाहीये. आपण बाहेर जाऊन सुद्धा बघितलं पण तिथे तर कोणीच नव्हतं. तर गौरी म्हणते की कदाचित शालिनी वहिनींचा काहीतरी प्लॅन असावा, मात्र आपल्याला चाहूल लागल्यामुळे त्यांचा तो प्लॅन फ्लॉप झाला. त्यावर जयदीप म्हणतो, कदाचित असंच असेल. आणि मग ते दोघेजण बाहेर जाऊन बघण्याचं ठरवतात. मात्र त्याच वेळी त्यांना शेखरचा कॉल येतो, त्यामुळे ते दोघेजण लगेच अडगळीच्या खोलीत जातात. शेखर त्यांना म्हणतो की मी सकाळी लवकरच इथे आलो होतो रात्रभर काय घडलं आहे ते ऐकण्यासाठी, आणि त्यात मला शालिनी वहिनींची एक रेकॉर्डिंग सापडली आणि मला धक्काच बसला. तुम्ही सुद्धा ती रेकॉर्डिंग ऐका. आणि मग तो ती रेकॉर्डिंग प्ले करतो. तर रात्री शालिनी रडतच तिच्या रूममध्ये आलेली असते. मल्हारही तिच्या पाठोपाठ येतो. तो शालिनीला विचारत असतो की काय झालं, आता का रडताय तुम्ही. त्यावर शालिनी नाटक करत म्हणते की मी जयदीप आणि गौरीची रूम सजवली, त्यांना आत्तापर्यंत जे सुख मी मिळू दिलं नव्हतं ते सुख देण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा ते दोघेजण ती रूम बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल, त्यांच्या मनात प्रश्न येईल ना की आजपर्यंत ज्या बाईने फक्त आपल्याला त्रास दिला ती आता आपल्या सुखाचा विचार का करते. कदाचित ते दोघे त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी हा विचारही बाजूला काढतील. पण माझ्या मनाचं काय, मला माझी शिक्षा पूर्ण करायची आहे. जयदीप आणि गौरी तर इतके चांगले आहेत की ते मला कोणतीही शिक्षा देणार नाही, पण मला प्रायश्चित्त घेण्यासाठी स्वतःला शिक्षा करावीच लागेल. आणि त्यावर मल्हार तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण शालिनी काही ऐकत नाही. आणि मग ती मल्हारकडे वेताची छडी देते आणि त्याला सांगते की मला माझं प्रायश्चित्त घ्यायचं आहे, तुम्ही या छडीने मला मारा. आणि ते ऐकून मल्हारला धक्का बसतो. तो या गोष्टीसाठी नकार देतो. मात्र शालिनी रडतच म्हणते की मी तुमच्याकडे विनंती करत आहे, प्लीज मला या छडीने मारा, तुम्हाला माझी शपथ आहे. आणि त्यामुळे नाईलाजाने मल्हार त्या वेताच्या छडीने शालिनीच्या हातावर मारायला सुरुवात करतो. तर शालिनी मोठमोठ्याने ओरडत असते आणि ते रेकॉर्डिंग ऐकून जयदीप आणि गौरीला धक्काच बसतो. जयदीप म्हणत असतो की आजूबाजूला कोणीही नसताना शालिनी वहिनी हे सगळं बोलल्या आहेत. याचे दोनच अर्थ होतात, एकतर त्यांच्यात खरंच बदल झाला आहे किंवा मग आपण त्यांचं बोलणं ऐकत आहोत हे त्यांना माहीत आहे. आणि त्यावेळी शेखर म्हणतो की दुसरी शक्यता तर नाहीच आहे, कारण मी तो मायक्रोफोन अशा ठिकाणी लपवला आहे जो सहजासहजी कोणालाही दिसणार नाही, त्यामुळे पहिली शक्यता बरोबर वाटत आहे. मात्र अजूनही गौरीचा शालिनी बदलली आहे या गोष्टीवर विश्वास बसलेला नसतो. तर त्या तिघांचं हे सगळं बोलणं शालिनी बाहेरून ऐकत असते आणि स्वतःशीच हसत असते. तर इकडे गौरी जयदीप आणि शेखरला सांगते की मी आले शालिनी वहिनींना भेटून. आणि ते ऐकून शालिनी पटकन तिच्या रूममध्ये जाते. तर गौरी तिथे गेल्यानंतर ती शालिनीला विचारते की हे काय चाललंय तुमचं. त्यावर शालिनी म्हणते की काय झालं गौरी, आता मी काय केलं. तर गौरी म्हणते की तुम्ही कितीही सुधारण्याचं नाटक केलंत ना तरीही माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही, कारण मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही कधीच सुधारू शकत नाही. आणि मग ती तो लपवलेला मायक्रोफोन काढून देखील शालिनीला दाखवते. तर शालिनी तिला धक्का बसल्याचं नाटक करते. ती गौरीला म्हणत असते की जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तुला हवी ती शिक्षा मला दे, मी हे घर सोडून जायला सुद्धा तयार आहे. मात्र गौरी म्हणते की जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर आम्हाला तुमच्यावर लक्ष ठेवता येणार नाही, त्यामुळे तुम्ही याच घरात राहा, 24 तास आमचं तुमच्यावर लक्ष आहे हे लक्षात ठेवा. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तिला भिंतीवर ती पाटी अडकवलेली दिसते आणि त्यामुळे ती शालिनीला विचारते की ही पाटी अजून इथे कशी. त्यावर शालिनी म्हणते की सतत मला माझ्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून. आणि त्यानंतर तिला त्या भिंतीवर खुणासुद्धा दिसतात, त्याबद्दलसुद्धा गौरी शालिनीला विचारते. तर शालिनी सांगते की या पश्चात्तापाच्या खुणा आहेत. आणि मग गौरी रागातच तेथून निघून जाते. तर शालिनी हसतच स्वतःशी म्हणत असते की गौरी, तू लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मला समजला आहे की तुझा माझ्यावरचा अविश्वास आता ढासळत चालला आहे आणि आता तो लवकरच पूर्णपणे नष्ट होईल. आणि मग ती स्वतःशीच हसत राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जयदीप आणि गौरी
पौर्णिमेचं संकट टळावं म्हणून एक वस्तू शोधण्यासाठी जंगलात चाललेले असतात आणि त्याच वेळी एक बाई त्या ठिकाणी येते. ती म्हणते की तुम्ही जी वस्तू शोधताय ते एक त्रिशूळ आहे, पण त्यामुळे तुमचा जीव जाणार आहे. आणि त्यानंतर तिच्यासारख्या अनेक बायका त्या ठिकाणी येतात, त्यामुळे जयदीप आणि गौरी घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.